Marathi Vagmay Mandal celebrates the richness and depth of Marathi literature. Through expression and performance, they bring words and emotions alive on stage. With a round of applause, please welcome Marathi Vagmay Mandal. नमस्कार सर्वांना. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. संत ज्ञानेश्वरांच्या या ओवीप्रमाणे भाषा ही आपल्याला एकत्र बांधणारी शक्ती आहे. ती मनांना जोडते, संस्कृती जपते आणि अस्मिता जागवते. भाषेचा गोडवा साखरेहूनही फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार. वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते, भाषेची आपल्या श्रीमंती अपार. सन्माननीय मान्यवर, शिक्षकवृंद, पालक आणि माझ्या लाडक्या रसिकांनो, मराठी भाषा गौरव दिनांच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी मैथिली उमेश चव्हाण, मराठी वाङ्मय मंडळाची अध्यक्षा, आज या मंचावर उभी आहे ते एका खास आणि अभिमानास्पद भावनेने. आज आम्ही केवळ एक कार्यक्रम सादर करत नाही आहे, तर हा उत्सव सादर करत आहे, या ओळखीच्या आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मायबोलीचा. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती संतांच्या अभंगातून झरलेली भक्ती आहे. ती शिवरायांच्या घोषणांमधून उमटलेली पराक्रमाची गर्जना आहे. ती कुसुमाग्रजांच्या कवितांमधून प्रकटलेली स्वातंत्र्याची ज्वाला आहे. कुसुमाग्रजांच्या याच विचारांच्या ज्वालेला आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपली मराठी भाषा दिमाखात मिरवती आहे. मराठी भाषा दिन आपण 27 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. महान कवी, नाटककार आणि साहित्यक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. कुसुमाग्रज यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर. ते केवळ कवी नव्हते, तर समाजमन घडवणारे विचारवंत होते. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याला नवी दिशा दिली. त्यांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला होती, मानवतेचा संदेश होता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद होती. वेडात मराठे वीर दौडले सात, हे शब्द आजही आपल्या अंगात स्फूर्ती निर्माण करतात. मराठी केवळ भाषा नाही, ती आपल्या आईसारखी आहे, ज्याच्यामध्ये प्रेम, मायेची ऊब, आनंद, दुःख व्यक्त करण्याची ताकद आणि अभिमानाने उभं राहण्याची ती शक्ती आहे. संतांची परंपरा लाभलेली ही भाषा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगांनी समृद्ध झाली आहे. मराठी भाषेचा गोडवा, तिची ताकद आणि तिची परंपरा जपणे हीच आपली जबाबदारी आहे. म्हणतात ना कुसुमाग्रज की परभाषेतही व्हा पारंगत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माये इकडे मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे, गुलाम भाषक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. हीच भाषेची महती ओळखून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि संघर्षानंतर 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने आपल्या लाडक्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. 2000 वर्षाहूनही अधिक जुना इतिहास, समृद्ध संत परंपरा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतातही पैज जिंके या शब्दांची प्रचिती संपूर्ण देशाला दिली. या बहुमानामुळे मराठी भाषेचे श्रेष्ठत्व आणि जागतिक स्तरावर अधिक अधोरेखित झाले. हा केवळ भाषेचा सन्मान नसून ते प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा विजय आहे. हाच विजय टिकवून ठेवण्यासाठी आणि भाषेचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जानेवारी 2025 मध्ये यश भोसले आणि प्रांजली पवार यांनी चेअरमन सर स्वाती पिटकर मॅम आणि डॉक्टर प्रेमलता आमरे मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली BCP मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली. एका संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आता सशक्त आणि जिवंत व्यासपीठ बनला आहे. आमच्या सुरुवातीच्या उपक्रमांपैकी एक खास उपक्रम म्हणजे थोर नेत्यांची जयंती, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात
मराठी साहित्याला चालना देण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक केवळ मराठीतच माहिती प्रसारित करण्याचे ठरवले. गणेश उत्सवादरम्यान मराठी वाङ्मय मंडळाने भजन मंडळीच्या माध्यमातून महाविद्यालयीन उत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच उत्सवापलीकडे जात सामाजिक जबाबदारी म्हणून बीच प्लीज इंडिया यासोबत दादर चौपाटीवर समुद्रकिनाऱ्यात स्वच्छता मोहीम राबवली. साहित्य हे नेहमीच आमच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहे. पु ल तरंग या कार्यक्रमाद्वारे आम्ही लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांना आदरांजली वाहिली. MVMमध्ये आमचा असा विश्वास आहे की साहित्य केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून ते सादरीकरण आणि अभिव्यक्तीमध्ये जिवंत असते. विद्यार्थ्यांना काव्यवाचन, अभिनय, गायन, नृत्य आणि त्यांच्या आवडीचे कोणत्याही कलाद्वारे स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. ही प्रत्येक कलाकृती मराठी वाङ्मय मंडळाच्या दूरदृष्टीने आणि मूल्यांशी सुसंगत आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आमच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे स्पंदन ही हृदयस्पर्शी नाटिका सादर केली जाईल. केवळ अभिनयाचे सादरीकरण नसून संपूर्ण टीमचे परिश्रमामधून आणि जिद्दीतून साकारलेली ही कलाकृती या नाटिकेच्या माध्यमातून भाषेप्रती असलेली आमची श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या कला आविष्काराद्वारे महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणारी काही पारंपरिक सांस्कृतिक सादरीकरणे प्रेक्षकांचे मन नक्कीच जिंकून घे. चला तर सुरू करूया आज 16 भाषेचा सुरू करूया आपल्या एकांकिकेला. नावाची अक्कल उरली ना या पोरामध्ये. काय ते उलॉगडे म्हणा, उलॉगडे. मराठीत जरा देवाचं नाव घ्या रे. सकाळी सकाळी उलॉगडे म्हणा. काय बाई मराठी सो क्रिंज आजी. काय म्हणाला? पाहता क्रिंज म्हणा. अरे त्याला लाज वाटायला पाहिजे असं म्हणतात रे. अहो आई, काय हो तुम्ही या पोरांच्या नादी लागता? लहान आहे, समजेल हळूहळू. आणि चिनू तू कमसे कम आईशी तरी मराठीत बोल. आणि आता आपण जर घरात मराठी नाही बोलली तर कसं काय होईल? पाहता हे आमची सुनबाई हे अशी आणली आमच्या पोरानं. आता काहीतरी म्हणलं होतं का बरं मी? आणि हे पोरं करतातच की शाळेत ते काय हाय हॅलो आणि काय अजून म्हणतं मला ते हाऊ आर यू. आम्हाला नाही जमत ते. पण आता यायला घरात बाई मराठी बोलायची लाज वाटायली म्हणा. Hello, Aji. Good morning, guys. This is my Aji. Aji, say hello now. Forget it, guys. Today I am showing you how to survive in a Marathi house. काय म्हणली? सोयुंग यू म्हणवाय. आता काही दाखवायला उरलं याच्या घरात मराठी संस्कृती उरली का? मी आणि ते पुढे बसलेली हे दोन चार आहेत म्हणून टिकली आहे मराठी संस्कृती. नाही तर काय ते तुमच्या इकडे म्हणतात का ते वेस्टर्न म्हणा. ते वेस्टर्न करून सगळी मराठी संस्कृती आहे ना अशी टर्नच करून टाकली. आजी प्लीज सकाळ सकाळी चालू नको करू. मला आता या गोष्टीचा वैताग आलाय. मला सकाळी सकाळी ना घरात काही गोंधळ वाद नको आहे बर का. आता सगळे या आणि गुपचूप नाश्ता करा. धराव सासूबाई. अरे मिस्टर शर्मा, वेलकम. Hi, Mr. Joshi. What's this? You still speak in Marathi today? Are So traditional. we'll speak about it later. Please have a seat. It's a traditional Maharashtrian dish. Please have it as with our breakfast. You'll घ्या हो, definitely मिस्टर like it. शर्मा. ए माधवा जरा इकडे. काय रे त्या शर्माचं एक ठीक आहे. तुलाही मराठी येईन झाली की काय? घरात तरी मराठी बोला रे. Oh, auntie, Marathi is cute, but English is global. No, like we are also very modern. Even our children speak English fluently. It's not like that. शर्मा तुम्हाला आमचं घर काय ते ग्लोबल मीटिंगचं हाऊस वाटलं? ते काय तुम्ही तेच म्हणता ना? अहो हे घर आहे हो घर. ते बाहेर जायचं असेल ना तुम्हाला तर खुशाल शिका की इंग्रजी. पण आमच्या घरात फक्त मराठी. Aji, please don't speak Marathi in front of my friends. After they hear you, they will think that we are from some village. काय म्हणलीस? विलेज टाईप? हो आहेच. आम्ही विलेज टाईप आणि त्या विलेजची मी महाराणी.
अहो आई जाऊ द्या ना हो, तुम्हाला समजलं ना. आणि मिताली तू काय आजीशी डोकं लावते? तू चुपचाप नाश्ता संपव आणि अभ्यास कर, निघ. Mr. Madhav, today we are meeting about Ganesh festival celebration and without it just impossible. So please join us today. No, I almost forgot about it. I'll definitely join. Don't worry. ओ शर्मा थांबा, कुठे चालले? त्या डीजेच्या आणि ते काय ते डान्सच्या गोष्टी करायच्या असतील ना त्या मीटिंगमध्ये, तर आम्हाला बोलू नका बरं. फक्त भजन कीर्तन असेल तर येऊ आम्ही, नाही आजी तर नाही. इट्स डीजे, त्याच्यात नाचायचं असेल तुला का बोलवतील तिथे? आंटी, आप अपना ओपिनियन मीटिंग में दे दीजिए. अभी हम ऑफिस के लिए निकलते हैं. जरा कमी भांडा रे जरा. तू अभ्यास कर. DJ is so cool. Just look at my moves. बघितली आजकालची ही लोक. आता गणेश उत्सवाला आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला ही लोक जर डीजे आणि डान्सच्या गोष्टी करू लागली तर आम्ही कोणाला सांगायच्या तुकारामाच्या आणि त्या ज्ञानेश्वरांच्या गोष्टी? आणि कोणाला बोलायचं ते मराठीमध्ये? संपली रे मराठी. ती पुस्तकं मराठीची ना आता लावा त्या कपाटामध्ये आणि ठेवा झाकून आणि बसू द्या त्याच्यावर धूळ. संपली मराठी. लाईट आने दे, लाईट आने दे. ऐकलं का तुम्ही? बघितलं ते शॉर्ट घालून बघितलं ती त्यांचा. त्या बघ मिसेस पाटील. कशाच मिसेस पाटील तुम्ही? अगं किती दिवसांनी भेटतो आपण. हो ना. अगं हो ना, बघ तुम्हाला भेटलं कसं मनाला थोडं समाधान हो, वाटतं. आणि त्यामुळे सोसायटीच्या बातम्या पण कळतात. हो ना. अगं हो, बघ तुझ्या बातमीवरून आठवलं. काय? हे जोशींच्या घरामध्ये ना मराठी बोलायला बंदी घातली म्हणे. काय बोलले? मराठीला बंदी? हा. मी तर ऐकलं त्यांची मुलगी पण आईला मॉम म्हणते. काय बाई हे मॉम. काय हाय खरं नाही. राम, कल तो दाल चावल को भी येलो दाल राईस ऐसा बोलना शुरू कर देंगे. हो ग, म्हणतील ते असंच आहे. ह्या पिढीचं काय खरं नाहीये. काय खरं नाही या पिढीचं. अगं हे तर काहीच नाही. काल मी माझ्या नवऱ्याला विचारलं चहा घेणार का, तर तो म्हणतो टी प्लीज. आता त्याला मी वेट्रेस दिसते का? बघ ना, सोड, हे तर रोजच आहे. जाऊ दे, आपण चालू आहे. आपण संध्याकाळी मीटिंग मध्ये भेटू. चला. आपण मी खूप काही अबे ये तुमचा माईक ऑन नाही आहे. तुमचा आवाज माईक मध्ये निघत नाही आहे. महाराज, जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा असं वाटतं की तुमच्या या प्रतिमेकडे नेहमीच बघत राहावं. पण आता तुमची प्रतिमा हातात घेतली की हरल्यासारखं वाटतंय हो. वय झालंय माझं जरा, माहीत नाही किती दिवस जगेल. पण नातवंड आता मोठी होत आहे, खूप शिकतील, सवरतील, कुठे कुठे जातील. पण काय आहे ना महाराज, मूळ विसरत चाललंय हो. जरा पुन्हा एकदा या महाराष्ट्राला, या मातीला, या लेकरांना तुमच्या विचारांची गरज आहे हो. तुमचे ते संस्कार पुन्हा या मातीत रुजायला हवेत महाराज. आणि पुन्हा या मातीमध्ये तो मराठीचा जागर व्हायला पाहिजे. आई, शाळेतून एक गृहपाठ दिलाय, प्लीज मदत कर ना, समजत नाहीये. ए जाय रे, त्या आजीकडे जाय, ती रिकामीच दिवसभर बसेल असते. तिचं डोकं खा जा. यांचं रोजचं आहे सासू सुनांचं. काय म्हणायचं, सोडा. आजी, आजी, मला एक मराठीत भाषण लिहून देता का? मराठी आली की आठवली तुला आजी. नाही तर एरवी नसते रे तुझी आजी, गेली ती. म्हणून म्हणायचे, पुलं सांगून गेले, अरे खुशाल शिका इंग्रजी. पण ज्या भाषेला, स्वतःच्या भाषेवर प्रेम करता आलं ना, तो माणूस जगात हारत नाही रे. म्हणून म्हणत होते, किती शिका ती इंग्रजी, पण मराठीला जरासं हाताला धरा रे. धरा हाताला, काय होत नाही. बस. Good morning, Mr. Madhav and Mr. Sharma. Good morning, ma'am. So today I have a news for you. We have been working on a music album wherein we will add Marathi tradition. So I think you guys, you can give me some good ideas about it. Especially you, Mr. Madhav.
No, definitely. That's a great idea to inculcate, new traditions in our upcoming projects. Maybe we could start with some of them like Lavani or Koi dance, maybe, if I may suggest. Is that it? Yeah, I mean, these are pretty common. Everyone will like it. Is it not? But this time we were thinking to do something uncommon. Can you suggest something? I thought, Mr. Madhav, you could suggest me some good ideas because you come from a Maharashtrian household. I was expecting so much from you. I think you couldn't give me ideas. आपको इतना ही पता है? अहो आई, मी बघते की हे यांना एवढा उशीर का होतोय. Side. सोफा लागेल ना तिकडे. एक्सक्यूज मी. अहो तुम्हाला एवढा उशीर का झाला. खरंच उशीर तर झालाय. अहो सांगा तरी काय झालं. काही नाही ग. आई चुकलं का माझं. ही इंग्रजी शिकण्याच्या नादात मी माझी मराठी जपायला विसरलो ग. अरे माधवा, असं काही नसते रे. मराठी आपली माय आहे, आई आहे, आणि आई तर लेकराच्या चुका पदरात घेतेच की. आता आपण पुन्हा सुरुवात करूया मराठी बोलायला. घेऊन जाऊ तिला अजून पुढे जरा. काही नाही रे, होत राहील. वा आजी, किती सुंदर भाषण लिहिले तुम्ही. माझ्याकडे एक आयडिया आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीला आपण एक मराठी नाटक करू. And I will be anchoring. अरे बाळा, त्यासाठी आधी मराठी शिकावी लागते ना. मॉडर्न होण्याच्या या शर्यतीत आपण आपली मुळं विसरायला नकोत. हे कळलंय मला आता आई. बाबा चला आता मीटिंगला उशीर होईल. हो, चला लगेच. अगं मला शर्मांकडून माहीत झालं की त्या जोशींच्या घरामध्ये ना वापस मराठी बोलायला चालू केली आहे. अगं, ते होणारच होतं ग. अगं पण काय त्यांच्या घरातले हे नाटक, कधी त्यांनी मराठीवर बंदी आणली आणि आता तर काय त्यांना नाटकं ठेवायची आहेत मराठीमध्ये. अगं नाटक मराठीतच होणार कारण की त्यांच्या आजी आहेत ना त्याच्यामुळे. आणि कसं आहे, भाषा बदलली की घरचं वातावरण पण बदलतंच. हो ना, मेरे घर पे भी कुछ ऐसे ही हालात है. लोग अपनी मातृभाषा तो भूल ही गए हैं. हो ना. मिस्टर शर्मा, वहाँ बैठिए मी प्लीज. चांगली मस्त. ऐका, माझ्याकडे एक आयडिया आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीला आपण एक मराठी नाटक करू. हो, या गोष्टीला तर माझा फुल सपोर्ट आहे. ओ शर्मा अंकल, गए साल तो अपन ने किया ना डीजे डांस सब कुछ किया. इस साल कुछ तो अलग करते ना. माधवा जरा इकडे सरकले, पाहू दे मला तोंड पाहू दे. काय हो शर्मा, आता ये लेकरं तयार आहेत नाटक करायला, लोककला करायला. तुम्हाला काय अडचण. हाँ दादी सही कह रही है. हमें कुछ भी हो जाए अपनी संस्कृति अपनी मातृभाषा नहीं भूलनी चाहिए. हमें उसे संभाल कर उस पर अमन करना चाहिए. शायद हमने भी मराठी सीखनी चाहिए. आखिरकार हम भी तो महाराष्ट्र में रह रहे हैं. हाँ हाँ जी. मराठी आता चालली आहे पुढे, होईन काहीतरी प्रगती. मराठी असो, हिंदी असो, भाषा कुठलीही असो, ती फक्त भाषा नाही तर ती संस्कृती आहे. मराठी ही आपली ओळख सुद्धा आहे. ती आपल्या आईसारखी आहे. आईसारखीच ती आईच आहे, कारण ती शिकवते, घडवते आणि कधीच साथ सोडत नाही. मराठी आपली
मायबोली आहे तिला वाढवूया, जपूया आणि अभिमानाने बोलूया. In everywhere in Mumbai or anywhere you go in world, but you should remember your roots and your identity. Your identity should never fade. आता जरा स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन बोलते. ही माझी मराठीची लेकरं मला विचारत होती तयारी करत असताना की आम्ही करूये, पण याच्या आम्हालाही पाहिजे काहीतरी, आम्हाला काय मिळेल. मी त्यावेळी उत्तर होते. मला काहीच माझ्याकडे सुचतच नव्हतं की मी काय बोलायला पाहिजे, पण समजलंय आता काहीतरी मागायचंय. डोळ्यात थोडंसं पाणी आहे, पण ही रीती झोळी पाहिलं. जेव्हा 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 मी माझ्या या झोळीकडे पाहायची ती रीती वाटायची होती सुरुवातीला थोडी भरलेली, पण आता रीती होत चालली. या रीत्या झोळीमध्ये थोडे थोडे मराठी शब्द टाका, थोडे मराठी शब्द टाका आणि भरू द्या ही झोळी पुन्हा एकदा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आमचा हा प्रयत्न तुमच्यापर्यंत नक्कीच पोचला असेल. मी सर्वप्रथम कॉलेज मॅनेजमेंट
स्वाती मॅम, प्रेमलता मॅम, अभय सर आणि सर्वांचे ज्यांनी आम्हाला ह्या सगळ्यासाठी मदत केली त्या सर्वांचे, माझ्या विद्यार्थी मित्रांचे आणि परफॉर्मर्सचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानू इच्छिते. काही चूकमाक झाली असेल तर माफ करा, पण मी मराठी वाङ्मय मंडळातर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.